morning, students. Now here we are also discuss about the remaining problem. First of all, we are also read the problem carefully. The Delhi Artware Limited issued 50,000 equity shares of rupees 100 each and 1 lakh preference shares of rupees 100 each. The share capital was to be collected as under on application equity shares 25, preference shares rupees 20, on allotment rupees 20, rupees 30, on first call rupees 30, rupees 20, on final call rupees 25, rupees 30. All these shares were subscribed. Final call was received on 42,000 equity shares and 88,000 preference shares. Prepare the cash book and journalize the remaining transactions in the books of the company. याचा अर्थ काय तर या ठिकाणी आपल्याला प्रिपेअर द कॅशबुक तयार करायला सांगितलेलं आहे आणि राहिलेले जे काही जर्नल एंट्रीज असतील त्या जर्नल एंट्रीज या ठिकाणी आपल्याला प्रिपेअर करण्यास सांगितलेलं आहे इन द बुक्स ऑफ द कंपनी. मग आता इथं आपण या ठिकाणी प्रिव्हियस लेक्चरमध्ये काही या ठिकाणी ट्रान्झॅक्शन्स पाहिले होते. या ठिकाणी कॅश रिसिव्ड म्हणजे प्रिपरेशन ऑफ द कॅशबुक इन द बुक्स ऑफ दिल्ली आर्टवेअर लिमिटेड. कॅशबुक म्हणजे ॲप्लिकेशनचे पैसे मिळाल्याची एंट्री आपण केली होती. बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट म्हणजे कॅशबुक तयार करतोय म्हणजे ते कॅश ट्रान्झॅक्शन झालं. या ठिकाणी ते कॅशबुकच्या डेबिट साईडला येईल. टू शेअर ॲप्लिकेशन अकाउंट 50,000 shares into 25 rupees 12,50,000 to preference share application account 1 lakh into rupees 20 lakh. Equity share allotment account 50,000 into rupees 20 each 10 lakh and preference share allotment account 1 lakh into 30 each 30 lakh. त्यानंतर नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला एंट्री करावी लागेल फर्स्ट कॉलचे पैसे मिळाल्याची एंट्री. आता फर्स्ट कॉलचे पैसे मिळाल्याची एंट्री मग ती एंट्री काय होणार आहे तर या ठिकाणी आपल्याला कॅशबुकच्या डेबिट साईडला काय म्हणावं लागेल टू इक्विटी फर्स्ट कॉल अकाउंट. काय म्हणावं लागेल इथं तिसरं टू इक्विटी फर्स्ट कॉल अकाउंट. टू इक्विटी फर्स्ट कॉल अकाउंट किती आहेत तर 50,000 शेअर्स. आता सबस्क्रिप्शन किती आहेत तर ऑल द शेअर्स आर ऑल्सो सबस्क्राईब्ड. 50,000 इंटू रुपीज किती मिळणार आहे तर या ठिकाणी फर्स्ट कॉलचं आपल्याला या ठिकाणी अनालिसिस दिलेलं आहे. फर्स्ट कॉलचे इक्विटी शेअरचे किती 30 रुपये प्रमाणे या ठिकाणी आपण त्याचं ॲनालिसिस केलं होतं. 30 रुपये प्रमाणे आहेत फर्स्ट कॉल किती 30 रुपये इक्विटी शेअरचा आणि 20 प्रेफरन्स शेअरचा म्हणजे 50,000 इंटू रुपीज 30 म्हणजे अमाऊंट कॉलममध्ये किती येईल तर अमाऊंट कॉलममध्ये येईल 15 लाख 15 लाख. अमाऊंट कॉलममध्ये येईल किती 15 लाख. त्यानंतर या ठिकाणी काय येणार आहे टू प्रेफरन्स शेअर्स फर्स्ट कॉल अकाउंट. प्रेफरन्स शेअर फर्स्ट कॉल अकाउंट इन ब्रॅकेट 1 lakh प्रेफरन्स शेअर्स आहेत इंटू रुपीज किती येणार आहे तर या ठिकाणी 20 प्रमाणे या ठिकाणी पैसे या ठिकाणी मागवलेले आहेत फर्स्ट कॉलचे म्हणजे रुपीज किती येणार आहे 20 म्हणजे या ठिकाणी त्याची अमाऊंट देईल रुपीज 20 प्रमाणे आय थिंक सो 20 लाख रुपये येईल. 1 lakh इंटू 20 फर्स्ट कॉलचे 20 लाख किती येणार मग अमाऊंट कॉलममध्ये 20 लाख रुपीज 20 लाख also received on first call and last one is the final call. To equity share final call account त्याची अमाऊंट किती आहे तर या ठिकाणी आता किती शेअरचे पैसे मिळाले आहेत फायनल कॉलचे ते महत्त्वाचं आहे. म्हणजे इथं ॲडजस्टमेंटमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे फायनल कॉल वॉज रिसिव्ड ऑन 42,000 इक्विटी शेअर्स अँड 88,000 प्रेफरन्स शेअर्स. म्हणजे या ठिकाणी फायनल कॉलचे 42,000 इक्विटी शेअर्सचेच पैसे मिळालेले आहेत ते 25 रुपये प्रमाणे
म्हणजे इथं आपल्याला काय करावं लागेल, टू इक्विटी शेअर फायनल कॉल अकाउंट, त्यामध्ये किती येणार मग 42,000 शेअर्स आहेत. 42,000 इंटू रुपीज किती येणार आहे, तर रुपीज फायनल कॉलचे 25 रुपीज 25 इच. 25 म्हणजे अमाऊंट कॉलममध्ये ती अमाऊंट येईल. फायनल कॉलचे अमाऊंट कॉलममध्ये अमाऊंट 10,50,000, 10,50,000, 10,50,000 आणि शेवटचं आपलं येईल टू प्रेफरन्स शेअर्स. फायनल कॉल अकाउंट टू प्रेफरन्स शेअर्स फायनल कॉल अकाउंट इन ब्रॅकेट किती 88,000 प्रेफरन्स शेअर्स इंटू रुपीज. फायनल कॉलचे किती अमाऊंट मिळाले, किती प्रमाणात 30 रुपये प्रमाणात, त्याची अमाऊंट येईल 26,40,000. 26,40,000. 26,40,000 is received. Then आता हे 26,40,000 या ठिकाणी काय झाले आपल्याला मिळाले. आता त्यानंतर सर्वच्या सर्व या ठिकाणी काय झालं, आपलं कॅश असेल ती कॅश या ठिकाणी रिसिव्ड झाली. म्हणजेच काय येणार, हे अकाउंट क्लोज होईल. म्हणजे या ठिकाणी आय थिंक सो किती पैसे जमा होतील, तर सगळ्यांची बेरीज 1,44,40,000 हे या ठिकाणी कॅश असेल ती कॅश या ठिकाणी जमा होईल. म्हणजे काय 1,44,40,000 इज आवर कॅश रिसिव्ड. तेवढंच या ठिकाणी क्रेडिट साईडला येणार. 1,44,40,000 हे झाले काय आपल्या या ठिकाणी क्लोजिंग बॅलन्स. म्हणजे त्याला काय म्हणणार, बाय बॅलन्स कॅरेड डाऊन. किती 1,44,40,000 इज आवर कॅश रिसिव्ड फ्रॉम शेअर इश्यूइंग ऑफ द शेअर कॅपिटल. इश्यू ऑफ द शेअर कॅपिटल म्हणजे शेअर्स इश्यू करून कंपनीला 1,44,40,000 रुपये प्राप्त झाले. तो कॅरी डाऊन बॅलन्स. नेक्स्ट इयरला काय होईल, ब्रॉड डाऊन टू बॅलन्स. ब्रॉड डाऊन अमाऊंट येईल 1,44,40,000. मग कंपनीला नेक्स्ट इयरनं कंपनीने इश्यू केलेले शेअर्स असतील, ते शेअर्स इश्यू केल्यानंतर मग काय होईल, तर ती कंपनी असेल, ती कंपनी या ठिकाणी काय करेल, मग ती कंपनी परत या ठिकाणी त्यांना कॅश या ठिकाणी मिळेल. मग कॅश मिळाल्यानंतर मग परत काय होईल, तर परत ह्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी परत कॅशचा बॅलन्स असेल तो शेअर कॅपिटलचा बॅलन्स या ठिकाणी 1,44,40,000 वरून परत या ठिकाणी जेवढी अमाऊंट असेल त्याच्यामध्ये ॲडिशन होऊन ती अमाऊंट या ठिकाणी ॲज अ शेअर कॅपिटल म्हणून या ठिकाणी वाढल्याचे आपणास पाहाव्यास. म्हणजे अशा पद्धतीनं हे या ठिकाणी कॅशबुक तयार होईल. त्यानंतर आता रिमेनिंग एंट्रीज या ठिकाणी कुठल्या आहेत, तर जे अलॉटमेंट असेल, ॲप्लिकेशन असेल, त्या ॲप्लिकेशन या ठिकाणी ट्रान्सफर केल्याची एंट्री कुठं, शेअर कॅपिटलला. मग त्याची एंट्री नेमक्या काय होतील, तर ते आपण पाहूयात. तर पहिली या ठिकाणी एंट्री काय होईल, तर इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. या ठिकाणी इक्विटी शेअर ॲप्लिकेशन इज ट्रान्सफर टू द शेअर कॅपिटल. म्हणजे या ठिकाणी इथं ज्या पद्धतीने एंट्री तयार केली असेल 12,50,000 जे पैसे मिळाले असतील, किती 12,50,000 ते ट्रान्सफर कुठं होतील, तर ते ट्रान्सफर होतील तुमचं या ठिकाणी शेअर कॅपिटलला. म्हणजे आपण आता इथं जर्नल एंट्री या ठिकाणी पाहूयात. आता रिमेनिंग जर्नल एंट्री म्हणजे काय, तर ज्या काही जर्नल एंट्री आपण कॅशबुकला नोंद केल्या नसतील त्या राहिलेल्या आपल्याला त्या जर्नलमध्ये दाखवाव्या लागतील. मग ते दाखवायचे कसं, तर आता सर्व या ठिकाणी एंट्रीज असतील, त्या एंट्रीज या ठिकाणी आपल्या या ठिकाणी जर्नल एंट्री राहिलेल्या आहेत. म्हणजे इन द बुक्स ऑफ कुठली कंपनी, दिल्ली आर्टवेअर लिमिटेड जर्नल एंट्रीज
तर विद्यार्थी मित्रांनो, ते एक गोष्ट लक्षात घ्या, तर कॅश रिलेटेड जर्नल एंट्रीज म्हणजे कॅश रिसिव्ड झाल्याच्या जर्नल एंट्रीज आपण ह्या या ठिकाणी कुठं दाखवलेल्या आहेत, तर कॅशबुकला दाखवलेल्या आहेत. म्हणजे आपणाला फक्त जर्नल एंट्रीज दाखवाव्या लागतील. कुठल्या? तर या ठिकाणी आपणाला जर्नल एंट्री दाखवाव्या लागतील फक्त आणि फक्त कशाच्या जर्नल एंट्रीज. जर आपणाला जर्नल एंट्री दाखवावी लागेल फक्त अदर दॅन कॅश, म्हणजे ॲप्लिकेशन, अलॉटमेंट, फर्स्ट कॉल आणि फायनल कॉल हे शेअर कॅपिटलला ट्रान्सफर केल्याचे जर्नल एंट्रीज फक्त आपल्याला इथं जर्नलमध्ये दाखवावे लागतील. मग या ठिकाणी सिरियल नंबर डेट नसल्यामुळे आपण काय करतोय, सिरियल नंबर, त्यानंतर येणार पर्टिक्युलर्स, पर्टिक्युलर्स नंतर काय येणार LF नंतर काय येणार डेबिट रुपीज, डेबिट इन ब्रॅकेट रुपीज, त्यानंतर काय येणार क्रेडिट इन ब्रॅकेट रुपीज. फर्स्ट एंट्री, पहिली एंट्री, शेअर ॲप्लिकेशन मनी इज ट्रान्सफर टू द शेअर कॅपिटल अकाउंट. म्हणजे शेअर ॲप्लिकेशनचे जे पैसे मिळाले असतील तर ते आपण ट्रान्सफर कुठं करणार, तर शेअर कॅपिटलला. आता या ठिकाणी ज्यावेळेस आपण ट्रान्सफर करतो किंवा क्रेडिटेड करतो तर त्यावेळेस ते शेअर कॅपिटल अकाउंट असेल. म्हणजे इक्विटी शेअर ॲप्लिकेशनची अमाऊंट आपण ट्रान्सफर करणार असू तर ऑलवेज हे या ठिकाणी काय येणार आहे, तर इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट इज ऑलवेज क्रेडिटेड. प्रेफरन्स शेअरचे ॲप्लिकेशनची अमाऊंट आपण ट्रान्सफर करणार असू तर या ठिकाणी ऑलवेज प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट इज क्रेडिटेड. म्हणजे एंट्री कशी होणार आहे, तर एंट्री या पद्धतीने होईल. मग आता या ठिकाणी एंट्री कुठली करणार आपण, तर पहिली एंट्री या ठिकाणी इक्विटी शेअरचे ॲप्लिकेशन मनी इज ट्रान्सफर टू द इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. म्हणजे पहिली एंट्री येईल इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट टू काय येणार, टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट, टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. नॅरेशन काय येणार, बिंग ॲप्लिकेशन मनी ट्रान्सफर टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. अमाऊंट किती येणार, 12,50,000. क्रेडिट कॉलममध्ये 12,50,000 झाली पहिली एंट्री, ॲप्लिकेशन मनी ट्रान्सफर केल्याची एंट्री. दुसरी एंट्री, आता अलॉटमेंट मनी ट्रान्सफर केल्याची एंट्री. सेम या ठिकाणी एंट्री, फक्त ॲप्लिकेशनच्या ऐवजी काय येणार आहे, अलॉटमेंट. पहिल्यांदा आपण एंट्री करतोय ॲप्लिकेशनची. आता प्रेफरन्स शेअर्स पण इश्यू केलं असल्यामुळं साहजिकच इथं काय होणार आहे, तर प्रेफरन्स शेअरचं सुद्धा ॲप्लिकेशन मनी या ठिकाणी आपण प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर केल्याची एंट्री करावी लागेल. म्हणजे एंट्री काय होणार, तर प्रेफरन्स शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट टू प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट, टू प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट. प्रेफरन्स शेअरचे ॲप्लिकेशन मनी किती आहे, तर ते या ठिकाणी आपण बघूयात 20 लाख. मग इथे या ठिकाणी डेबिट कॉलममध्ये 20 लाख आणि क्रेडिट कॉलममध्ये 20 लाख. नॅरेशन काय येणार, बिंग प्रेफरन्स शेअर ॲप्लिकेशन मनी इज ट्रान्सफर टू प्रेफरन्स शेअर
capital account transfer to preference share capital account. Then next one is the allotment money is transferred to the capital account. म्हणजे त्या ठिकाणी अलॉटमेंट मनी असेल ते अलॉटमेंट मनी ट्रान्सफर केल्याची एंट्री. ते ट्रान्सफर कुठं होणार तर इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट आणि प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट. मग त्याची एंट्री या ठिकाणी काय होते ते बघूयात. आता या ठिकाणी त्या एंट्रीज या ठिकाणी कंबाईन केलेल्या आहेत जर्नल एंट्रीमध्ये. ते आपण या ठिकाणी बघूयात. ते कंबाईन एंट्री आहेत पण आपण बनवतो आपण ते काय केलेत सेपरेट या ठिकाणी जर्नल एंट्री केलेले आहेत. ते तुम्हाला या ठिकाणी समजण्यासाठी. त्यानंतर या ठिकाणी बघा एंट्री बघा इथं पहिली एंट्री इक्विटी शेअर ॲप्लिकेशन टू इक्विटी शेअर कॅपिटल या ठिकाणी 52 लाख. त्यानंतर प्रेफरन्स शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट टू प्रेफरन्स शेअर अलॉटमेंट अकाउंट 30 लाख टू प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट. जे ट्रान्सफर किंवा क्रेडिटेड म्हणलं तरी चालेल. त्यानंतर इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट अमाऊंट ड्यू किंवा अमाऊंट ड्यू ऑन 50,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹30 पर शेअर 15 लाख. त्यानंतर प्रेफरन्स शेअर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट preference share first call account debit to preference share capital account amount due on 1 lakh preference shares of ₹20. त्यानंतर equity share final call account debit to equity share capital account amount due ची एंट्री आपण या ठिकाणी करतोय. आणि त्यानंतर या ठिकाणी शेवटची अमाऊंट ड्यूची प्रेफरन्शियल फायनल कॉल अकाउंट डेबिट टू प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट अमाऊंट ड्यू ऑन फायनल कॉल ऑन 1 लाख प्रेफरन्स शेअर्स ॲट ₹30. म्हणजे अमाऊंट ड्यूची एंट्री आपण या ठिकाणी करतो आहे. अमाऊंट ड्यू म्हणजे ड्यूची एंट्री या पद्धतीने होईल. अमाऊंट ड्यूची या ठिकाणी पहिल्यांदा आपण इक्विटी शेअर्स आणि ॲप्लिकेशन आणि अलॉटमेंट असेल ते अलॉटमेंट आणि हे त्या ठिकाणी क्रेडिटेड किंवा ट्रान्सफर केल्याची एंट्री होईल. आणि त्यानंतर मग फर्स्ट कॉलचं या ठिकाणी अमाऊंट ड्यूची एंट्री आणि फायनल कॉलची या ठिकाणी अमाऊंट ड्यू असेल ती अमाऊंट ड्यूची एंट्री या ठिकाणी होईल. म्हणजे या ठिकाणी टू क्रेडिट टू प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट ऑन अलॉटमेंट ऑन प्रेफरन्स शेअर्स ऑन ॲज पर द डायरेक्शन ऑफ द डायरेक्टर्स ऑफ द कंपनी. हे झालं या ठिकाणी जर्नल एंट्री. आता इथं एक महत्त्वाची गोष्ट आहे. स्टुडंट्स मे बी नोटेड दॅट द कॅश ट्रान्झॅक्शन्स हॅव बीन जर्नलाइज अँड these have been not entered into the cash transaction have not been journalized. They are also entered into the cash book. म्हणजे इथं आपण काय केलेलं आहे फक्त जर्नल एंट्री कॅश सोडून म्हणजे अदर दॅन कॅश असतील त्याच फक्त इथं आपण रेकॉर्डिंग केलेल्या आहेत. मग आता दुसरी या ठिकाणी जर्नल एंट्री आपली प्रेफरन्स शेअरची ॲप्लिकेशन मनी झाली. त्यानंतर आता तिसरी या ठिकाणी काय होईल अलॉटमेंट मनी ड्यूची एंट्री या ठिकाणी ट्रान्सफर म्हटलं तरी चालेल किंवा ड्यूची एंट्री या ठिकाणी करावी लागेल. इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. त्यानंतर इथं प्रेफरन्स शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट. मग इथं अलॉटमेंटची अमाऊंट किती आहे तर ते बघूयात. ते अमाऊंट लिहूयात. नॅरेशन काय बिईंग शेअर अलॉटमेंट ड्यू किती अलॉटमेंटची अमाऊंट अलॉटमेंट इक्विटी शेअरचे 10 लाख आणि प्रेफरन्स शेअरचे 30 लाख 10 लाख आणि 30 लाख 10 लाख आणि इथे किती येणार 10 लाख. इथं 30 लाख इथं सुद्धा 30 लाख. नॅरेशन येईल बिईंग अमाऊंट ड्यू ऑन
being amount due on 50,000 shares of rupees. किती आहे इक्विटी शेअर्सचे प्रेफरन्सेस किती आहेत अलॉटमेंट ह्याचे सोल्युशनमध्ये बघावं लागेल अलॉटमेंटचे 20 आणि 30 इक्विटी शेअर्सचे ऑफ रुपीज 20 इच इथं सुद्धा त्याच पद्धतीनं being allotment amount due on 1 lakh preference shares of rupees 30 each. Then fifth journal entry, पाचवी जर्नल एंट्री काय होईल बघा. आता हे प्रेफरन्स शेअर्स झाल्यानंतर अलॉटमेंट झाल्यानंतर फर्स्ट कॉल म्हणजे फर्स्ट कॉलचे अमाऊंट ड्यूची एंट्री. मग अमाऊंट ड्यूची एंट्री काय होते तर इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट. त्यानंतर 6 एंट्री प्रेफरन्स शेअर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट टू preference share capital account to preference share capital account. टू प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट. अमाऊंट किती येणार आहे तर या ठिकाणी बघा फर्स्ट कॉल अमाऊंट ड्यू ऑन 50,000 इक्विटी शेअर्स ऑफ रुपीज 30 म्हणजे 15 लाख इक्विटी शेअरचे अमाऊंट कॉलममध्ये 15 लाख क्रेडिट कॉलममध्ये 15 लाख. नॅरेशन काय येणार being amount due on first call किती 50,000 shares of rupees 30 each त्यानंतर प्रेफरन्स शेअरचे किती आहेत तर प्रेफरन्स शेअरचे being कशाचे अमाऊंट आहे being amount due on first call किती शेअर्स आहेत 1 lakh shares of rupees first call 20 each of rupees 20 each. Amount till 20 lakh इथं सुद्धा येईल 20 lakh. Then next entry final call equity share final call. That means the amount due on the final call
आता अमाऊंट ड्यूची एंट्री आपण या ठिकाणी करतोय. अमाऊंट ड्यूची ॲक्च्युअलमध्ये या ठिकाणी अमाऊंट किती रिसीव्ह झाली ते आपण कॅशबुकला केलेल्या एंट्री. आता इथं दाखवताना कॉल सिनॅरियर्स हे कसं दाखवायचं, कुठं ट्रीटमेंट करायचं ते आपण नेक्स्ट लेक्चरला त्याचं पाहणार आहोत. फक्त आपण इथं जर्नल एंट्री या ठिकाणी पाहतोय. शेवटच्या ज्या काय 2 जर्नल एंट्रीज आहेत त्या इक्विटी शेअर फायनल कॉल असेल ते इक्विटी शेअर फायनल कॉल अमाऊंट ड्यूची एंट्री आणि प्रेफरन्स शेअर फायनल कॉल असेल त्या प्रेफरन्स शेअर फायनल कॉल अमाऊंट ड्यूची एंट्री. मग या त्या ठिकाणी एंट्री काय होणार आहे तर एंट्री होईल इक्विटी शेअर फायनल कॉल अकाउंट डेबिट इक्विटी शेअर फायनल कॉल अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. त्यानंतर लास्ट एंट्री होईल प्रेफरन्स शेअर फायनल कॉल अकाउंट डेबिट प्रेफरन्स शेअर फायनल कॉल अकाउंट डेबिट टू प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट. अमाऊंट कॉलममध्ये अमाऊंट इक्विटी शेअरचे 12,50,000 आणि याचे 30 लाख. 12,50,000 12,50,000 इथं सुद्धा 12,50,000. नॅरेशन येईल being amount due on final call 50,000 shares of rupees 25 each. तर किती येणार 30 लाख. नॅरेशन काय येणार being amount due on final call 1 lakh shares of rupees 30 each अशा पद्धतीनं ह्या जर्नल एंट्री या ठिकाणी आपल्या पूर्ण झालेल्या आहेत. म्हणजे आता अमाऊंट ड्यूची एंट्री पहिल्यांदा ॲप्लिकेशन ट्रान्सफर केल्याची एंट्री होईल. त्यानंतर अलॉटमेंटला ड्यूची एंट्री होईल. फर्स्ट कॉलला ड्यूची एंट्री आणि सेकंड कॉलला ड्यूची एंट्री. म्हणजे अशा पद्धतीने ह्या जर्नल एंट्रीज आपण या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहेत. कॅशबुक असेल तर कॅशबुकमध्ये कॅश रिलेटेड असतील एंट्री ट्रान्झॅक्शन ते आपण काय केलेलं आहे या ठिकाणी दाखवलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीनं हे या ठिकाणी आपणाला जर्नल एंट्रीज असतील त्या जर्नल एंट्रीज ह्या आपणा लक्षात येतील. अशा पद्धतीनं आपली जर्नल एंट्रीज या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत. तर नेक्स्ट या ठिकाणी जो काही पॉईंट आहे तो नेक्स्ट पॉईंट या ठिकाणी आपण पाहणार आहोत.
आता इश्यू ऑफ द शेअर्स इश्यूड ॲट ए प्रीमियम, त्याचं अकाउंटिंग ट्रीटमेंट आणि त्याचा या ठिकाणी कशा पद्धतीने या ठिकाणी त्याचं अकाउंटिंग ट्रीटमेंट होईल याचासुद्धा या ठिकाणी अभ्यास आपण या ठिकाणी पाहणार आहोत. म्हणजेच हाऊ टू ॲनलाइज how to analyze or how to accounting treatment of the issue of the shares at a premium हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. When a company issue its securities, that means shares as well as the debentures, at a price more than the face value, it is said to be an issue of the shares at a premium. That means the premium is the excess amount, or it is the difference between the issue price of the shares and face value of the shares. म्हणजे हा काय एक प्रकारचा डिफरन्स आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, आता शेअरची फेस व्हॅल्यू 10 रुपये असेल, इश्यू केला 12 रुपयाला, तर वरचे 2 रुपये असतील, ते 2 रुपये काय झाला तुमचा प्रीमियम झाला. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं या ठिकाणी घ्या, it is quite common for financially strong as well as well managed company to issue their shares at a premium. That means at an amount more than the nominal or per value of the shares, where the nominal value of the shares or face value of the shares is 100, is issued at 105 rupees, and it is said to be the shares issued at a premium of 5%. When the issue is at a premium, the amount premium may be called at any stage of shares. It is also the capital's transaction. However, the premium is generally called when the amount due on allotment, sometimes when the application of money, and rarely with the call money. म्हणजे इथे एक मोठा डिफरन्स आहे या ठिकाणी. काय तर महत्त्वाचं एक गोष्ट लक्षात घ्या, प्रीमियम असेल तर प्रीमियमला टेक्निकली कॅपिटल ट्रान्झॅक्शन्स या ठिकाणी म्हणून संबोधलं जाईल. म्हणजे प्रीमियम ऑन द इश्यू ऑफ द शेअर्स, इट इज ऑल्सो टेक्निकली ट्रीटेड ॲज द कॅपिटल ट्रान्झॅक्शन्स. म्हणजे आता अकाउंटिंग ट्रीटमेंट आपण कशी करायची, तर या ठिकाणी आता हे प्रीमियमचे अमाऊंट, इट इज नॉट ए पार्ट ऑफ द प्रीमियमचा जर आपण विचार केला तर ही जादाची अमाऊंट मिळालेली आहे. कुणाला मिळालेली आहे, तर कंपनीला ती जादाची अमाऊंट मिळालेली आहे. कंपनीचं शेअर कॅपिटल ॲज अ 100 रुपीज प्रमाणे ते येईल. मग आता हे जादाचे मिळालेले अमाऊंट हे आपणाला शेअर कॅपिटलमध्ये दाखवून चालणार नाही. त्याचं रिझन काय, तर या ठिकाणी तर तो एक्स्ट्राचा जादाचा पैसा या ठिकाणी कंपनीला मिळालेला आहे. म्हणजे व्हेन ए शेअर्स आर इश्यूड ॲट ए प्रीमियम, the premium amount is credited to a separate account called as the securities premium account. म्हणजे शेअर्स इश्यूड ॲट ए प्रीमियम, जर शेअर्स या ठिकाणी प्रीमियमनं जर इश्यू केला तर त्या ठिकाणी ते जी काय अमाऊंट असेल ती अमाऊंट हे या ठिकाणी सेपरेट अकाउंटला या ठिकाणी दाखवावं लागते. आणि ते सेपरेट अकाउंट म्हणजे कुठलं, तर सेक्युरिटीज प्रीमियम अकाउंट. ते कुठलं अकाउंट आहे, तर सेक्युरिटीज प्रीमियम अकाउंट. ते सेपरेट अकाउंट कुठलं आहे, तर सेक्युरिटीज प्रीमियम अकाउंट. सेक्युरिटीज प्रीमियम अकाउंट. आता हे सेक्युरिटीज प्रीमियम अकाउंट, बिकॉज इट इज नॉट द पार्ट ऑफ द शेअर कॅपिटल, द शेअर प्रीमियम इट इज नॉट पार्ट ऑफ द शेअर कॅपिटल. जसं की आपण म्हणतो application, allotment, first call, final call, all these are also the part of the share capital. But share premium is not a part of share capital, rather it represent a gain of capital nature to the company. Gain म्हणजे काय, मिळकत आहे, फायदा आहे, गेन आहे. जादाचे पैसे मिळाले म्हणजे हा गेन ऑफ कॅपिटल. म्हणजे या ठिकाणी गेन ऑफ कॅपिटल झालं, कॅपिटल नेचर झालं ते. Being a credit balance, securities premium account is shown under the heading of reserve and surplus. The securities premium account हे reserve and surplus या हेड अंतर्गत या ठिकाणी दाखवावं लागेल.
मग ते जे काय अकाउंट असेल, being a credit balance of securities premium account is shown under the heading of reserve and surplus, and reserve and surplus is shown as shareholders fund in the balance sheet as per the schedule number 3 according to the section 52 of the Companies Act 2013. म्हणजे कंपनी कायदा 2013 त्यामधील सेक्शन 52 नुसार शेअरहोल्डर्स फंड अंतर्गत हा रिझर्व्ह अँड सरप्लस आणि त्याच्या अंतर्गत मग सेक्युरिटीज प्रीमियम अकाउंट हा आपल्याला दाखवावा लागेल. सेक्युरिटीज प्रीमियम अकाउंट मे बी यूज्ड बाय द कंपनी, म्हणजे जे प्रीमियमचे पैसे हे झाले असतील, कलेक्ट झाले असतील, तर ते कंपनी या ठिकाणी वापरू शकते. तर कोणत्या कारणासाठी वापरू शकते, तर त्याचा या ठिकाणी ॲक्टमध्ये, कंपनी ॲक्टमध्ये या ठिकाणी त्याचा उल्लेख केलेला आहे. ते कोणकोणत्या कारणासाठी वापरू शकते तर ते सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. तर ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. ते कशासाठी वापरायचे, तर टुवर्ड द इश्यू ऑफ अनइश्यूड शेअर्स ऑफ द कंपनी टू बी इश्यू टू द मेंबर्स ऑफ द कंपनी ॲज फुल्ली पेड बोनस सिक्युरिटी. म्हणजेच भागधारकांना बोनस सिक्युरिटी जर द्यायचे असतील मेंबरना, मेंबर ऑफ द कंपनी, तर त्यावेळेस ते या ठिकाणी सिक्युरिटीज प्रीमियमचा बॅलन्स युटिलाइज करता येऊ शकतो. त्याचबरोबर राईट ऑफ द प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस ऑफ द कंपनी, जे कंपनीचे प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस असतील ते सिक्युरिटीज प्रीमियम अकाउंटच्या बॅलन्समधून तुम्ही ते राईट ऑफ करू शकता. राईट ऑफ द एक्सपेन्सेस ऑफ कमिशन पेड, डिस्काउंट अलाउड ऑर एनी ऑफ द सिक्युरिटीज ऑर डिबेंचर्स ऑफ द कंपनी, म्हणजेच कमिशन पेड केलं असेल तर ते राईट ऑफ करण्यासाठी, किंवा डिस्काउंट अलाउड असेल, डिस्काउंट या ठिकाणी असेल दिला असेल सिक्युरिटीजवर, डिबेंचरवर, ते राईट ऑफ करण्यासाठी, कमी करण्यासाठी सिक्युरिटीज प्रीमियमचा यूज करता येऊ शकतो. टू प्रोव्हाइड ए प्रीमियम ऑफ द रिडम्शन ऑफ रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स ऑर डिबेंचर्स ऑफ द कंपनी, तर त्या प्रीमियमची अमाऊंट ह्या ठिकाणी रिडम्शन ऑफ रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स आणि डिबेंचर यासाठी वापरता येऊ शकते. आणि फॉर द पर्चेस ऑफ ओन शेअर्स ऑर अदर सिक्युरिटीज, या ठिकाणी स्वतःच्या या ठिकाणी जे काही शेअर्स इश्यू केले असतील ते खरेदी करायचे असतील कंपनीला, तर ते सिक्युरिटीज प्रीमियम असेल, त्या सिक्युरिटीज प्रीमियमचा या ठिकाणी बॅलन्स असेल, अमाऊंट असेल, त्या अमाऊंट या ठिकाणी वापरू शकतात. देन नोट या ठिकाणी काय ते आपण बघूयात. इट मे बी नोटेड दॅट द सर्टेन क्लास ऑफ द कंपनी प्रिस्क्राईब अंडर द सेक्शन 133 ऑफ द कंपनीज ॲक्ट 2013 whose financial statements are also comply with the accounting standards and prescribe for them can't apply the securities premium account for the purpose of B and D to write off the preliminary expenses of the company, and D to provide the premium on the redemption of redeemable preference shares and debentures of the company. हे या ठिकाणी नोट दिलेले आहे. आता त्याची जर्नल एंट्री कशा पद्धतीनं होईल हे आपण नेक्स्ट लेक्चरला या ठिकाणी पाहणार आहोत. म्हणजे आता इथं काय, तर प्रीमियमची अमाऊंट मागवली असेल तर कशाबरोबर, ॲप्लिकेशन बरोबर मागवली असेल, किंवा प्रीमियमची अमाऊंट अलॉटमेंट मनी बरोबर या ठिकाणी मागवली असेल, तर त्याची या ठिकाणी जर्नल एंट्री कशा पद्धतीनं करायची हे या ठिकाणी आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय पाहणार आहोत, तर नेक्स्ट लेक्चरला प्रामुख्यानं अकाउंटिंग ट्रीटमेंट ऑफ द शेअर्स इश्यूड ॲट ए प्रीमियम, म्हणजेच या ठिकाणी ॲप्लिकेशन मनी बरोबर पैसे मागवले असतील, प्रीमियमचे शेअर अलॉटमेंट बरोबर पैसे मागवले असतील, ह्या दोन कंडिशनमध्ये त्याची जर्नल एंट्री कशी करायची याचा अभ्यास आपण या ठिकाणी नेक्स्ट लेक्चरला या ठिकाणी करणार आहोत. म्हणजे आत्ता आपण प्रिव्हियस लेक्चरचा प्रॉब्लेम कंप्लीट केला, त्याचबरोबर शेअर्स इश्यूड ॲट ए प्रीमियम ही कन्सेप्ट नेमकी काय, ते त्याचं अकाउंटिंग ट्रीटमेंट कसं होतं, ते नेमकं कुठं दाखवलं जाईल, म्हणजे
पैसे जे जे काय कलेक्ट झाले असतील जादाचे शेअर कॅपिटलपेक्षा, म्हणजे शेअर कॅपिटल 100 असेल, 105 रुपयेप्रमाणे शेअर इश्यू केला असेल तर कंपनीला मिळणार आहेत 105 रुपयेप्रमाणे पैसे. परंतु शेअर कॅपिटल त्यातलं किती आहे, 100 रुपये, आणि वरचे 5 रुपये काय आहेत, ते शेअर प्रीमियम आहे, जादाचे पैसे मिळालेले आहेत. मग हे जादाचे आलेले पैसे ते कोणत्या हेड अंतर्गत दाखवले जातात, तर त्यामध्ये रिझर्व्ह अँड सरप्लस, त्यामध्ये एक हेड असतो सेक्युरिटीज प्रीमियम अकाउंट, आणि हा सेक्युरिटीज प्रीमियम अकाउंट हा शेअरहोल्डर्स फंड अंतर्गत बॅलन्स शीटमध्ये या ठिकाणी दाखवला जातो. शेअरहोल्डर्स फंड, त्याच्यामध्ये काय येणार, इक्विटी शेअर कॅपिटल, रिझर्व्ह अँड सरप्लस, मग त्याच्यामध्ये तो या ठिकाणी ॲडिशन होईल. म्हणजे अशा पद्धतीनं हे या ठिकाणी त्याचं आपण म्हणतो या ठिकाणी डिस्प्ले इन टू द बॅलन्स शीट असेल, ते बॅलन्स शीटमध्ये या ठिकाणी दाखवावा लागेल. म्हणजे अशा पद्धतीनं याचा आपण अकाउंटिंग ट्रीटमेंट हे या ठिकाणी पाहिल्याचा आपणाला याचा अभ्यास केल्याचा आपणास दिसून येतो, किंवा याचा अभ्यास आपण या ठिकाणी केलेला आहे. आता अकाउंटिंग ट्रीटमेंटमध्ये त्याचं काय होणार आहे, तर जर्नल एंट्री. मग जर्नल एंट्री आपण नेक्स्ट लेक्चरला, म्हणजे प्रीमियम अमाऊंट अलॉटमेंट बरोबर कॉल केली असेल किंवा ॲप्लिकेशन बरोबर कॉलड ऑफ असेल तर त्याची जर्नल एंट्री कशी होईल त्याचा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. त्यानंतर आपण या ठिकाणी ओव्हर सबस्क्रिप्शन असेल, त्याचं प्रोलट अलॉटमेंट असेल, ते काय एवढ्या डिटेलमध्ये आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यानंतर कॉल्स इन ॲरियर्सची एंट्री पाहणार आहोत, कॉल्स इन ॲडव्हान्सची जर्नल एंट्री पाहणार आहोत, आणि नंतर इंटरेस्ट ऑन कॉल्स इन ॲरियर्स आणि इंटरेस्ट ऑन ॲडव्हान्स ते काय आपल्याला याच्यामध्ये नाही, परंतु आपण नंतर या ठिकाणी शेवटी फॉरफिचर ऑफ शेअर्स, त्याच्या जर्नल एंट्रीज, फॉरफिचर ऑफ शेअर्स म्हणजे काय हे सुद्धा या ठिकाणी पाहणार आहोत. त्यानंतर ज्या काही टर्म्स आहेत, म्हणजे प्रायव्हेट प्लेसमेंटसारखी टर्म असेल, ह्यासुद्धा या ठिकाणी आपण पाहणार आहोत. जे रिइश्यू ऑफ द फॉरफिचर ऑफ शेअर, त्याची जर्नल एंट्री कशी होईल, त्याचं टेक्निकल पॉईंट काय आहेत, किंवा कॅल्क्युलेशन ऑफ प्रॉफिट ऑन रिइश्यू ऑफ द फॉरफिचर ऑफ शेअर्स, हे फॉरफिचर ऑफ शेअर्स म्हणजे नेमकं काय ह्याचं या ठिकाणी, आणि शेवटी बॅलन्स शीट कशी तयार होते आणि नोट्स टू अकाउंट्स हे या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत. आणि त्यानंतर मग आपलं फर्स्ट युनिट या ठिकाणी काय होईल, कंप्लीट होईल. म्हणजे अशा पद्धतीनं. आणि पुढचं एक पॉईंट महत्त्वाचा आहे, इश्यू ऑफ शेअर्स फॉर कन्सिडरेशन अदर दॅन कॅश, याचासुद्धा या ठिकाणी आपण अभ्यास किंवा त्याचं जर्नल एंट्री आणि त्याचा बॅलन्स शीटवर नेमका परिणाम काय होतो हा सुद्धा या ठिकाणी आपण पाहणार आहोत. आता नेक्स्ट लेक्चरला आपण या ठिकाणी शेअर्स इश्यूड ॲट ए प्रीमियम, त्याच्या जर्नल एंट्रीज आणि त्याचा एक प्रॉब्लेम या ठिकाणी पाहणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.